गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी। धनंजय मुंडेंना आरोपी करून त्यांनाही फासावर लटकवावं या मागणीसाठी पंढरपुरात मराठा समाज विविध संघटनांच्या माध्यमातून प्रतिकात्मक आरोपींचे पुतळे तयार करून त्यांना फासावर लटकवत आहे। यामध्ये धनंजय मुंडे यांचाही प्रतिकात्मक पुतळा करून त्यांना फाशी देण्यात आले। तसेच मुंडे आणि कराड यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन करून बोंबाबोंब आंदोलनही करण्यात आले। या निमित्तानं देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ फाशी व्हावी या मागणीसाठी मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला दिसून आला। मुंडेच्या बैलाला कराकडच्या बैलीला अरे मुंड्याचं करायचं काय? अरे मुंड्याचं करायचं काय? अरे वाल्या कराडचं करायचं काय? वाल्या कराडचं करायचं काय? वाल्या कराडचं करायचं काय? अरे धन्या मुंडे, धन्या मुंडे हाय हाय म्हणा की धन्या मुंडेचं करायचं काय? धन्या मुंडेचं करायचं काय? धन्या मुंडेचं करायचं काय? धन्या मुंडेचं करायचं काय? जय जिजाऊ, जय जिजाऊ, धन्या मुंडेच्या बैलाला कराडच्या बैलाला जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, पाहिजे या धन्या मुंडेचं करायचं काय? फाशी द्यायचं दुसरं काय? या धन्या मुंडेचं करायचं काय? फाशी द्यायचं दुसरं काय? या आरोपींचं करायचं काय? फाशी द्यायचं दुसरं काय? या आरोपींचं करायचं काय? फाशी द्यायचं दुसरं काय? देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे। या धन्या मुंडेचं करायचं काय? फाशी द्यायची। छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय शिवराय। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे। सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला